अमरावती जिल्ह्यातील आझाद मंडळ, नीळकंठ मंडळ, न्यू आझाद मंडळ व इतर काही नामांकित मंडळाद्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व देखावे तयार केले जातात। त्याचप्रमाणे गल्ली बोळातही लहान मंडळे देखील या आदी विविध सांस्कृतिक तसेच जनजागृती विषयक कार्यक्रम आयोजित करीत होते। परंतु अलीकडच्या काळात मोबाईल संस्कृती किंवा अन्य कारणांमुळे युवा पिढी वर्गणी करून गणेशोत्सव साजरा करतात, मात्र त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याचा अभाव असतो हे दिसून येते। त्यामुळे जनतेच्या लोकवर्गणीच्या सहभागातून उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन मिळावे व इतरही नवीन मंडळांना लोकसहभागातून जनजागृती विषयक राबविण्याकरिता प्रेरणा मिळावी म्हणून शिव कामगार सेना महासंघातर्फे या वर्षीपासून श्री गणेश दर्शन सजावट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। यामध्ये चौकातील मंडळ व नामांकित मंडळ वगळून गल्ली बोळातील लहान मंडळांना सहभागी करून घेण्यात येणार आहे। कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याकरिता इच्छुक असलेल्या मंडळांनी सरचिटणीस नितीन तारेकर 9422157356, अनिल नंदनवार 9890283284, प्रकाश मंजलवार 9370157776 या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे। जय महाराष्ट्र। मी नितीन तारेकर, शिव कामगार सेना महासंघाचा सरचिटणीस। आम्ही यावर्षीपासून जे लहान लहान गल्लीबोळातील गणपती मंडळ आहे त्यांच्यासाठी एक गणेश दर्शन कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाचं म्हणजे एक पार्श्वभूमी अशी की स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव कार्यक्रम सुरू केला होता आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी हा कार्यक्रम सुरू करत असताना लोकांचा सहभाग होता आणि त्याच्यानंतर त्या माध्यमातून स्वातंत्र्याला हातभार लागला होता। आज अनेक गणेश मंडळाचं अमरावती शहरामध्ये जसं आझाद मंडळ आहे, नीळकंठ मंडळ आहे, न्यू आझाद मंडळ आहे, इतरही अनेक मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा जोपासली जाते। परंतु अलीकडच्या काळात मोबाईल संस्कृती म्हणा किंवा अन्य काही कारणामुळं सांस्कृतिक कार्यक्रमापासून गणेशोत्सव मंडळ दूर चाललेला आहे आणि म्हणून ही परंपरा पुन्हा जतन करावी यासाठी आम्ही या बाळगोपाळ जे मंडळ आहे, लहान लहान मंडळ, त्या मंडळांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचं ठरवलेलं आहे। या माध्यमातून आम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण आखणी अशी केली की प्रवेश शुल्क 151 रुपये ठेवलेलं आहे, परंतु त्यासोबतच प्रत्येक सहभागी गणेशोत्सव मंडळाला 501 रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। तसंच नंबर 1, नंबर 2 आणि तृतीय क्रमांकावर येणाऱ्या गणेशोत्सव मंडळाला 21,000, 11,000 आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येणार आहे। या माध्यमातून ही जी परंपरा जी खंडित झालेली होती लहान लहान गणेश मंडळामध्ये, त्याच्यामध्ये एक उत्साह निर्माण होईल आणि भविष्यामध्ये ही जी युवा तरुण पिढी आहे ही कोणीतरी एका दिशेनं या देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी कामी येईल, एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।